नमस्कार, मी नाना आहिरे आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय असा हा प्रसंग आहे. काल या ठिकाणी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि त्या ठिकाणी नाशिक मतदारसंघातल्या सगळ्याच मतदारांनी मोठ्या प्रमाणात मला त्या ठिकाणी मतदान केलं आणि मला भरघोस अशा मतांनी फरकांनी त्या ठिकाणी विधान परिषदेमध्ये निवडून पाठवलं आहे. आणि आज मी या ठिकाणी विधान परिषदेचा आमदार म्हणून आज दुपारी त्या ठिकाणी शपथ घेतली. माझं कुटुंब, माझी आई, माझी काकू, काका, माझी पत्नी, आमच्या वहिनी, बहीण, माझे भाचे, मुलं, माझे मित्र सर्व या ठिकाणी या शपथविधीसाठी आले आणि हा माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण सर्वांच्या साक्षीने घडला. याचे मला खूप खूप आनंद होतोय. निवडणूक पार पडली त्याच्यामुळे त्या प्रश्नाला काही मला वाटत नाही का आता खूप हे राहिले. आता भविष्यात मी काय करणार आहे ते विचारलं तर मी ते सांगू शकतो. मुळामध्ये या मतदारसंघातले जे मतदार आहेत यांची त्या महायुतीच्या उमेदवारावर प्रचंड अशी नाराजगी होती. मागच्या 8 वर्षात ते उमेदवार कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळे, कोणाची त्यांची कनेक्टिव्हिटी राहिली नसल्याने त्या ठिकाणी या मतदारांना एक काम करणारा चांगला विश्वासू उमेदवार त्या ठिकाणी माझ्या रूपाने दिसला. त्या ठिकाणी सगळ्या मंत्र्यांनी मला आग्रह केला होता. मी माझा प्रचार थांबवला पण मी माझा पाठिंबा कोणाला दिलेला नव्हता. माझ्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी निवडणूक पुढे नेली. मी कुठेही प्रचार प्रक्रियेमध्ये सक्रिय नसताना सुद्धा त्या कार्यकर्त्यांनी मला या ठिकाणी आज निवडून आपल्यामध्ये पाठवलेलं आहे. नाही, ते उमेदवार मतदार तर उमेदवारावर नाराज होते, महायुतीवर नव्हते नाराज. नाही, उमेदवारावर. त्या ठिकाणी दराडे साहेबांच्या मुलांनी खासगीमध्ये ती चर्चा केली होती की तो काय त्याचा बाप पण माघार घेईल, म्हणून ही निवडणूक प्रचंड त्वेषाने त्या मतदारसंघातल्या मतदारांनी पुढे नेली. कारण कोणाचाही बाप काढण्याचा कोणाला या लोकशाहीमध्ये अधिकार दिलेला नाही आणि त्यामुळेच मतदारांनीच त्या ठिकाणी भावनिक होऊन माझ्या पाठीमागे एक ताकद उभी केली, अदृश्य शक्ती उभी केली आणि ती काल त्या ठिकाणी ओपन झालेली आहे. नाही, त्यांनी प्रामाणिकपणे त्यांच्या उमेदवाराचा त्या ठिकाणी प्रचार केला. पण मतदार जे होते त्यांना वैचारिक स्वातंत्र्य आहे. लोकशाहीमध्ये त्यांचं वैचारिक मत त्यांना देण्याचा अधिकार आहे. जरी ते कुठल्याही पक्षाचे घटक असले तरी एक चांगला उमेदवार त्यांना माझ्या रूपात त्या ठिकाणी दिसला. त्यांनी मला त्या ठिकाणी मतदान केलं आणि मतदान हे गुप्त पद्धतीने असल्यामुळे ते मतदान कोणालाही करू शकत होते आणि ते त्यांनी मला केलं. नाही, जेव्हा या मतदारसंघातल्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेस ही जागा भाजपाकडून आम्हाला त्या ठिकाणी माझे मोठे बंधू गणेश गीते या प्रक्रियेमध्ये 1-1.5 वर्षापूर्वीच त्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने शब्द देण्यात आला होता की या जागेवर तुला निवडणूक लढायची आहे. पण महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेला सुटली आणि तत्पूर्वीच त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी माझ्या बंधूंना सांगितलं की ही जागा शिवसेनेला सुटते तर तू त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांना भेटून घ्या. आम्ही भेटलो, साहेबांना आमची सगळी प्रक्रिया समजून सांगितली. साहेब, आम्ही 1 वर्षापासून या मतदारसंघामध्ये प्रचार करतोय, सगळ्या प्रकारच्या निवडणुकांमध्ये आमचा सहभाग राहिलेला आहे. पण साहेबांनी सांगितले की दराडेंना प्रवेश देताना मी या जागेला त्यांना उमेदवारी दिला असा शब्द दिलेला आहे, त्यामुळे मी तुमचा विचार त्या ठिकाणी करू शकत नाही आणि म्हणून ती उमेदवारी दराडेंना मिळाली. आणि तेव्हाच मी त्यांना सांगितलं होतं की साहेब 18 जूनला त्यानंतर 22 जूनला मत मोजणी होईल, त्या दिवशी आमदार झालो तर मी नक्की तुम्हाला त्या ठिकाणी येऊन भेटेल. आणि काल मी त्यांना भेटलो. नाही, मी सांगितलं ना, मतदारांना त्यांचा मत देण्याचा अधिकार आहे. महायुतीतले महाविकास आघाडीचे सगळेच मतं मला त्या ठिकाणी मिळाले म्हणून माझा विजय सफल झाला. आता मी माझी भूमिका घेऊन त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला सहयोगी सदस्य म्हणून विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी सहभागी झालेलो आहेत. माझे जे काही मतदारसंघातले प्रश्न असतील सहयोगी सदस्य म्हणून त्या ठिकाणी शिंदे साहेबांना ते सोडवणे प्राधान्यक्रमाने करावंच लागणार आहे. मला कोणाचाही फोन नाही आला. मला काल सकाळी त्या ठिकाणी श्रीकांत शिंदे साहेबांचा अभिनंदनासाठी फोन आलेला होता आणि मग त्यांनी मला सांगितलं का शिंदे साहेबांना तुला भेटायचं आहे, तू भेटू शकतो का? म्हटलं साहेब, मी नक्की भेटायला येतो. हो, मम्मीच भूमिका सांगितली की मी ज्या मतदारसंघाचं त्या ठिकाणी नेतृत्व करत आहे, आमदार म्हणून निवडून आलाय, ते खातं एकनाथ शिंदे साहेबांच्या अंडर येतं आणि त्या मतदारसंघात काम करण्यासाठी मला शिंदे साहेबांचं त्या ठिकाणी त्यांच्यासोबत जाणं योग्य वाटलं. आता तर मला सगळे मंत्रिमंडळातले ज्येष्ठ मंत्री, माननीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, आपल्या उपमुख्यमंत्री ताई, सर्व मंत्रिमंडळ, सर्व आमदार मला आतमध्येच भेटले. सर्वांनी माझं प्रत्यक्ष भेटून अभिनंदन केलं. आता इतका वेळ अजून भेटलेला नाही. आज अधिवेशन सुरू झालेलं आहे कालपासून. काल संध्याकाळी 10 मिनिटं आमची बैठक झाली आणि आज माझ्या फॅमिलीसोबत त्यांनी थोडा वेळ दिलेला आहे. मतदारांचे जे काही कुठले प्रश्न असतील ते प्राधान्यक्रमाने सोडवण्यासाठी माझा पुढाकार राहील. माझी एक खासियत आहे या मतदारसंघामध्ये, नवी नाशिक जिल्ह्यामध्ये माझ्या कुटुंबाची ओळख आहे. कोणाचंही काही सुखदुःख असो, कोणाची काही अडचण असेल, अर्ध्या रात्री आम्ही त्या ठिकाणी मदतीला जातो आणि त्याचीच परतफेड आम्हाला या विजयाच्या रूपाने भेटलेली आहे. धन्यवाद.